मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण बाबी आत्यासाठी साडी चॉईस करत असतात. तेव्हा अप्पू खूप महागातल्या साड्या चॉईस करते. तेव्हा माई सांगते एवढ्या महागातल्या साड्या घ्यायच्या नाही, कारण मोठे दादा तुम्हाला त्या एवढ्या महागातल्या साड्या घेऊच देणार नाही. अपर्णा बोलते, परंतु माई ती साडी खूपच छान होती आणि बाबी आत्यांवर खूप छान दिसत होती. माई बोलते, तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या दादा आणि माझ्यामध्ये भांडणं व्हावी? तेव्हा सर्वजण नाही बोलतात. इकडे भास्कर दीपालीवर खूप चिडलेला असतो आणि बोलतो, ह्यावेळी मला तुझं वागणं खूप खटकलं आहे, कारण विद्याच्या घरच्यांना कसं वाटलं असेल याचा तू जरा विचार कर. तर दीपाली उद्धटपणेच भास्कर बरोबर बोलत असते. ती बोलत असते, आता विद्याताई तुझ्या आयुष्यात आल्या, त्यामुळे तुला आमची गरज राहिली नाही. तू सरळ सरळ असं सांग ना की ओवी आणि मी इथून निघून जाऊ. भास्कर सांगतो की असं माझ्या मनात कधीही आलं नव्हतं आणि इथून पुढे येणार पण नाही. तेव्हा दीपाली बोलते, मागच्या 12 वर्षामध्ये तू कुठल्याही माझ्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलं नाही, मग आता तुला कसा राग आला? किती छोटी गोष्ट त्या लोकांना बोलले होते. तेव्हा भास्कर बोलतो, आता मीच शॉक झालो आहे, कारण 12 वर्षामध्ये एवढं टोकाचं मी तुला बोलताना पाहिलंच नव्हतं. दीपाली खूपच ओव्हर रिॲक्ट करते आणि त्याला सांगते, तुला जर असं वाटत असेल ना मी चुकीची वागले, मी कानिटकरांच्या घरी जाते आणि विद्याताईंची त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची हात जोडून किंवा पाया पडून माफी मागते. तेव्हा भास्कर तिला जरा गप्प राहायला सांगतो. तेव्हा भास्कर स्पष्टपणे आणि रागात दीपालीला सांगतो, विद्या घरी लग्न करून आली ना, तिच्याबरोबर अशा शब्दात कधीच बोलायचं नाही आणि असली मस्करी मी खपवून पण घेणार नाही. तर इकडे सविता बाबी आत्याची बॅग भरत असते आणि सांगते की सर्व साड्या व्यवस्थित घेऊन जा. बाबी आत्या मात्र खूप टेन्शनमध्ये असतात. दीपालीच्या अशा वागण्याचा बाबी आत्यांना काहीतरी डाऊट येत असतो. तेव्हा सुवर्णा बाबी आत्याला समजावते. तर बाबी आत्या सांगतात, त्या दिवशी जर मोठे दादा असताना खूप काही झालं असतं आणि त्या बिचाऱ्या भास्करलाही किती ऑकवर्ड फील होत होतं ते तू पाहिलंच ना. सुवर्णा कोण बिचारा असं म्हणून बाबी आत्याची गंमत करत असते. बाबी आत्या मात्र खूप लाजत असतात. सुवर्णा मात्र बाबी आत्याला समजावते आणि मनात काहीही शंका आणू नका असं बोलते आणि आपली अप्पू आहेच ना, तिने बरोबर त्या दीपालीला सडेतोड उत्तर दिलं असं म्हणत अप्पूचं सुवर्णा खूप कौतुक करत असते. तेव्हा बाबी आत्या सुवर्णाला विचारतात की मी एकदा भास्कर बरोबर दीपालीविषयी बोलू का? तेव्हा सुवर्णा हो बोलते आणि सांगते, तुमचा संसार काय आता राजा राणीचा संसार राहिलेला नाही, कारण तुमचं वय पण तसं नाही. ओवी आणि दीपाली नेहमी तुमच्या अवतीभोवती असणार, त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये कोणतेही कटुता नको. पण आता फक्त तुम्ही दोघांचाच विचार करा, कारण या सुखासाठी आणि भास्करच्या प्रेमासाठी तुम्ही खूप वर्ष थांबला आहात. तेव्हा सुवर्णा गणरायाकडे प्रार्थना करते आणि सांगते की गणराया, ह्या दोघांचा संसार अगदी सुखात होऊ दे. तर दुसरीकडे दीपाली भास्करला विचारते, मी दोघं सुखाने संसार करा, मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही, परंतु त्याआधी ओवी आणि माझी तू काही व्यवस्था करणार आहे ते तरी मला सांग. भास्कर दीपालीवर हसतो आणि तुमची दोघींची वेगळी व्यवस्था करण्याची कल्पना माझ्या डोक्यात कधीच आली नाही असं सांगत असतो. भास्कर दीपालीला खूप समजावत असतो. तर दीपाली उद्धटपणेच बोलत असते की या घरात आम्ही आश्रितासारखं राहायचं का? तेव्हा भास्कर सांगत असतो की विद्याचं मन खूप मोठं आहे, तू तिच्या सहवासात राहिली ना मगच तुला समजेल. दीपाली एकदम भावूक होते आणि भास्करला सांगते की मी 12 वर्ष एकाच छताखाली तुझ्याबरोबर राहिले, परंतु माझं मन तुला कधीच समजलं नाही. हे ऐकून मात्र भास्करला धक्का बसतो. तेव्हा तो दीपालीला सांगतो की तू जरा स्पष्टपणे बोलतेस का? भास्कर बोलतो, मला समजेल अशा स्पष्ट शब्दात तू काही सांगू शकते का? तेव्हा दीपाली न सांगता तेथून जाऊ लागते. तर भास्कर पुन्हा तिला थांबवतो. तर इकडे कुकी गँग कैरीचं पण पीत असतात. तेव्हा अमेय बोलतो, तू शशांकसाठी काहीतरी खास बनवणार होती ना? तर कुकी बोलतो, ती तिच्या हनीसाठी स्पेशल हनी पण बनवणार आहे. अप्पू हो बोलते आणि सांगते, तुम्ही तिघेही तुमच्या बायकोबरोबर खूप छान वागता, परंतु खडूसचं तसं नाही. तो माझ्याबरोबर खूप भांडण करत असतो, त्यामुळे मी त्याच्या सरबतामध्ये पूर्ण मधाची बाटलीच टाकणार आहे, म्हणजे तो पण गोड होईल. सुमी विचारते, म्हणजे तू त्या पन्ह्यामध्ये मध टाकणार आहे का? तेव्हा अप्पू हो बोलते आणि सुहाई आणि माईने त्याला लहानपणी काहीच गोड खायला दिलं नाही, त्यात मध तर दिलं नाही, म्हणून तो आत्ता एवढा कडू झाला आहे. तेव्हा निखिल बोलतो, मग तर तुला अख्खी मधाची बाटली त्या पण्यामध्ये टाकावी लागेल. तेव्हा अप्पू हो बोलते. तर अमेय आणि कुकी तिला थांबवतात आणि बोलतात, अख्खी बाटली टाकली तर शशांक तुझ्यावर संशय घेईल आणि पुन्हा तुझ्या हातचं कधीच खाणार नाही. तर अमेय तिला कल्पना सुचवतो आणि सांगतो,
तू काय कर, रोज थोडं थोडं त्याला मध खायला दे. अप्पू एका ग्लासमध्ये थोडं मध टाकते. तेव्हा अप्पू सांगते, आज ना उद्या तो माझ्याशी गोड गोड बोलेल. असं म्हणून ती जरा नाराज होते. तर कुकी विचारतो, बाळा काय झालं? अप्पू अमेला विचारते की तुम्ही दोघे जेव्हा एकत्र बेडरूममध्ये असता तेव्हा तुम्ही दोघे असेच गोड गोड बोलता का? सर्वजण एकमेकांकडे पाहत राहतात, कारण अप्पूने तसा प्रश्नच विचारलेला असतो. निखिल सांगतो, अमेय तर मानसी वहिनीसमोर बिगी बिल्ली बनतो. तेव्हा सर्वजण मानसीवर हसतात. तर सुमी सांगते, म्हणजे मानसी वहिनीकडून काही चुकी झाली तर अमेय दादा तिला प्रेमाने समजावून सांगतो. तिला आत्तापर्यंत कधीच ओरडलेलं मी पाहिलं नाही. अमेय निखिलला विचारतो, मग तुझं काय? तेव्हा निखिल सांगतो, माझी बायको एवढी सुंदर सालस आहे, तिच्यावर कोण प्रेम नाही करणार. त्यात मी तिला खूप घाबरतो. तर अप्पू ह्या सर्व जोडीकडे पाहतच राहते. अप्पूला खूप वाईट वाटतं. तेव्हा ती विचारते, मग या खडूसचा प्रॉब्लेम काय आहे? मी त्याला आवडत नाही का मी चांगले नाही? तर म्हणून ती खूपच नाराज असते. सर्वांना विचारते, नेहमी मला टोचून टोचून बोलत असतो. मलाही असा अनुभव कधीच आला नाही. सर्वांना अप्पूबद्दल खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे भास्कर दीपालीला सारखा सारखा विचारत असतो, तुझ्या मनात नक्की काय आहे ते सांग. तेव्हा दीपाली पुन्हा तोच विषय काढते आणि सांगते की माझी आणि ओवीची तू काय व्यवस्था केली आहे. त्यात तू मला एवढं सांग की तू लग्नानंतर US ला येणार की नाही. तेव्हा भास्कर सांगतो, मी तुला तिकडून येताना सांगितलं होतं आणि ते तुला आठवतही असेल. विद्याने होकार दिला आणि विद्याला जर नाशकात राहायचं असेल तर मी नाशकामध्ये सेटल होणार. तेव्हा दीपाली सांगते, ते माझ्या चांगलंच लक्षात आहे. मला US ला जायचंच आहे. तेव्हा भास्कर सांगतो, तुला माहीत असताना की मी ओवीशिवाय जगू शकत नाही तरीही तू असा निर्णय का घेतेस? दीपाली कसलाही विचार न करता सांगते, ओवीची सख्खी आई जिवंत असताना तिने सावत्र आईबरोबर का राहायचं? मात्र निखिलला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे अप्पू कुकीला विचारत असते, तू लहानपणी मला असं वाटतंय खूप मध खाल्लं, कारण तू सर्वांबरोबर गोड बोलतो. निखिल बोलतो, कुकीचं नाव आपण गोडबोले असं ठेवायला पाहिजे होतं. तर अप्पू सांगते, त्या खडूसचं म्हणजे शशांकचं नाव कडूबोले असंच ठेवायला पाहिजे होतं. तेव्हा सर्वजण खूप मोठ्या मोठ्याने हसू लागतात. मात्र अप्पू कुकीला विचारते, अपर्णा काकू तुझ्याशी चांगलं वागतात का? म्हणजे त्या पण तुझ्यासारख्या अशा गोडच असतील. तेव्हा कुकी सांगतो, कसलं काय, ती सारखी माझ्या अंगावर खेकसत असते. सर्वजण त्याच्यावर हसतात. अप्पू त्यावर उपाय सुचवते की आपणही अपर्णा काकूच्या पन्ह्यामध्ये मध टाकूयात, म्हणजे ती पण गोडगोड होईल. तेव्हा कुकी सांगतो, त्याची काही एक गरज नाही, कारण तिच्यामध्ये कधीच सुधारणा होणार नाही. परंतु तू हे पण आहे ना, ते नक्की शशांकला दे. तेव्हा अप्पू हो बोलते. तर अप्पू एक भन्नाट कल्पना कुकीला सांगते की आपण ना बाबी आत्याच्या लग्नामध्ये मधाची मोठी बॉटल त्यांना गिफ्ट करू. म्हणजे दीपाली आंटी कडू कडू बोलायला लागल्या ना, त्या लगेच मत त्यांना देतील, म्हणजे त्या लगेच गोडगोड बोलू लागतील. तेव्हा सर्वजण अप्पूच्या ह्या आयडियावर हसत असतात. तेव्हा अप्पू अख्खी मधाची बाटली शशांकच्या ग्लासमध्ये टाकते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अप्पू शशांकला सरबत देते, तर शशांक घेण्यासाठी नकार देत असतो. तेव्हा सर्वजण त्याला आग्रहच करत असतात. तेव्हा शशांकच्या लक्षात येतं, नक्की दाल में कुछ काला है. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.